नमस्कार, भुसावळ स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आता पोहोचलो आम्ही तिरुपतीमध्ये, म्हणजेच श्रीनिवासम हॉलमध्ये। तर आता इथे दर्शनासाठी पास मिळणार आहे, तर त्यामुळे ते पास काढण्यासाठी आम्ही सर्वजण आपापले आधार कार्ड घेऊन उभे आहोत काउंटरला। आम्ही पोहोचलो तेव्हा तर खूपच गर्दी होती पाससाठी, पण नशीब आमचं की आमचा नंबर झाला की माझ्या पाठीत दोघंच जण होते। त्यानंतर पास बंद केला, म्हटले की आता संपले, जेवढा पास होते तेवढेच पास दिले सर्वांना। तर आम्हाला सर्वांना पास मिळाला आणि आम्ही त्यानंतर इथे हॉलवरती बसलो आहोत, कारण थोडा वेळ विश्रांती हवी होती। खूपच कंटाळा आला होता ट्रेनमध्ये बसून मग म्हटलं मुलं पण थोडं पाणी वगैरे प्यावं वगैरे, थोडंसं खावं म्हणे। ते दही वगैरे घेऊन आलेले आणि बाजरीच्या मस्त असं उतवणीच्या भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि दशम्या बनवून घेतल्या होत्या दुधामधल्या, आणि चटण्या, का जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी अशी, आणि दही वगैरे घेतलं तिथे, आणि लोणचं पण होतं सोबतच घेतलेलं। आणि सर्व मस्त खाऊन सर्वांनी एन्जॉय केला। आणि त्यानंतर इथे आंघोळी घातली मल्हारला आणि कृष्णवेला, कारण सकाळी आंघोळ झाली नव्हती ट्रेन, त्यामुळे खूपच चिडचिड करत होते। मग आंघोळ झाल्यानंतर बघा मल्हारला त्याचे पप्पा मालिश करत आहेत, त्याला खूप आवडतं असं डोक्यावरती मालिश करत असताना। तर बघा त्याच्या केसांना त्याला खूपच कंटाळा आला होता, डोळ्यात गेले की त्याला खूप त्रास व्हायचा, हवेनं पूर्ण केस त्याच्या डोळ्यामध्ये जायचे, त्याला खूपच त्रास होत होता, चिडचिड चालू होती त्याची। पण आंघोळ घातली तर थोडं फ्रेश वाटलं आणि तो शांत खेळायला लागला। मग बघा कृष्णवेला पण करत आहेत तिचे काका, तर तिला पण छान वाटत आहे आंघोळ केल्यामुळं। थंड पाण्याने आंघोळ झाली, दिवसभर गरम मुलांना खूपच कंटाळा आला बसून। मग खाऊन थोडं फ्रेश वगैरे झाले, आणि त्या मल्हारची मोठी आहे त्याची वेणी घालत आहे, तो विसरू देत नाही केस, कारण त्याला केसाला हात लावले खूपच राग येत होता, चिडचिड होत होती, कारण त्याच्या डोक्यामध्ये घामळ्या झालेल्या गरमीमुळं, म्हणून तो कंगवा पण लावू देत नव्हता आणि तो केसच पकडू देत नव्हता। खूप राग येत होता त्याला, कारण इतक्या दिवस तो काही करायचं नाही, शांत बसायचं केस विचारत असताना, खूप शांत राहायचा। पण त्याला आता खूपच रडायला येतो आहे, कारण झोंबतंय मध्ये सर्व कंगवा लावलं की त्याचे डोक्यामधले घामळ्या, त्यामुळं खूप त्रास व्हायचा त्याला, तर रडत होता। बघा किती रडतोय, त्याला रडू आलं की सगळ्यांचा राग होतो, सगळ्यांना मारतो। तर आता शांत झाला बिचारा, खेळत आहे बघा, त्याच्या पप्पासोबत मस्ती चाललेली आहे। आता मला मस्ती करतोय, हातात हात दे म्हणतोय, त्याची काही ना काही मस्ती चालूच असते, कुठं शांत बसतच नव्हता, इकडं फिर तिकडं फिर, कुठेही जा, कोणाकडे जा, कोणाला हाय बाय कर, न ओळखीचं असलं तरी त्याला बोलायचं, त्याच्यामुळं आम्हाला पण बोलावं लागायचं। आमची कृष्ण बघा मस्त असते, आपापल्या माणसापाशी बसून मस्त राहायचं शांत, कोणाच्या नादाला लागायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, कोणी जर काही मारलं वगैरे बोललं वगैरे तर त्याला सोडतच नाही कृष्णनी। आता इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत, तर इथं जायची तयारी चाललेली आहे, कधी जायचं काय नाही, कसं जायचं असं सगळ्यांचं बोलणं चाललेलं आहे। कारण आमची तिरुपतीमध्ये रूम बुक होती, पण आम्हाला इथं राहायचं नव्हतं, कारण आजच आम्हाला शुक्रवार असल्यामुळं तिथेच केस काढायचे होते वरती जाऊन तिरुमलाला। तर तिरुमलाला कसं जायचं आहे त्यांचं बोलणं चाललं आहे, तोपर्यंत म्हटलं चला यांचं गप्पाच चाललेलं आहे, तर आपण थोडा टाईमपास करावा फिरून। मी आणि लावण्यात इथे बघा सगळे शॉप फिरत आहोत, काय असं खूप काही बघण्यासारखं होतं, मस्त या शॉपमध्ये जाऊन सर्व काही बघून वगैरे, साड्या कॉटनच्या, प्युअर कॉटन होत्या, सिल्कमधून पण साड्या होत्या, आणि अन्नाचे कपडे पण वगैरे होते, लुंगी वगैरे सर्व काय होतं। तर मी मस्त बघत होतो, प्राईज वगैरे विचारायचो, पण खूपच महाग होतं तिथे, रेटच खूप असायचे। तर म्हटलं चला आता फिरून झालेलं आहे बघून, तर चला त्यांचं काय चाललेलं आहे बघूया, काय फायनली काय डिसिजन घेतला आहे। पण आम्ही गेलो तर मग सर्वांचं असं झालं की चला जाऊया, आता निघायचं आहे। तर मी लगेच फटाफट आपापली बॅग उचलले सर्वांनी, आणि मी मल्हारला घेतला, आणि सर्वजण आता निघालो आहोत। तर बघा इथे सर्व आपापली बॅग उचलून, त्यांची खूपच छान तयारी होती, आपापली बॅग पकडायची, चला म्हणलं की झालं फक्त। आणि या श्रीनिवासम हॉलमध्ये खूपच छान तिरुपती बालाजींचं मंदिर होतं, तर त्या मंदिरचा व्हिडिओ शूट करत होती लावण्या, आणि मी पण समोरून व्हिडिओ काढत होता, खूप छान वाटत होतं, फोटो वगैरे होता, तिथं पण दर्शन घेतलं गेल्या। आणि आता जातोय आता तिरुमलाला, तर आता इथे बस लागलेली आहे, तर बसमध्ये सर्वजण बसलो आहोत, आणि आमच्या तेजूंचं बघा व्हिडिओ शूट करायचं चाललेलं आहे, आणि मस्त खूपच गारगार हवा येत होती, मस्त वाटत होतं बसमध्ये बसल्यानंतर, कारण खूपच ढगाळ वातावरण झालं आणि खूपच गरम होत होतं। त्यानंतर जसं बस स्टार्ट झाली तसं खूप गारगार हवा यायला लागली, आणि खूप थंड वाटत होतं, मस्त वाटत होतं। आणि इथे बघा क्लच वगैरे आहे गार्डनमध्ये, खूपच छान बघण्यासारखं शीन होती, खूप छान दृश्य होतं तिथं बघण्यासारखं, कधी एवढं बघितलं नव्हतं, एवढं असं वाटत होतं, खूप छान वाटत होतं तिथं, नवीन खूप काही असं बघण्यासाठी, डोंगर म्हणा, झाडे म्हणा, किंवा पाणी म्हणा,
खूप छान मस्त असं, किंवा बिल्डिंग्स वगैरे म्हणा, खूप छान छान होतं असं बघण्यासाठी. तर आता आम्ही ते ह्या गेटमधून पुढं जात आहोत, कारण वरती चढण्यासाठी खूप मोठे मोठे डोंगर आहेत. पुढं तुम्ही बघणारच आहोत कसे डोंगर आहेत, आणि किती बस कट होते तेव्हा खूप असं ब्रेक वगैरे लागायचे आणि एकमेकांवर पडायचो, खूप हसायचो वगैरे, कारण सर्वजण एकावरतीच पडायचो. गच पकडून बसा असं चाललेलं होतं सगळ्यांचं. आणि माझं काही व्हिडिओचंच चाललं होतं, माझं एक हातात व्हिडिओ आणि एक हात पकडायचा. आणि इथं बघा किती छान सीन, फुलं तर खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं, खूप प्रकारचे फुलं होते. तर तुम्हाला दिसत आहेत हे फुलं खूप छान दिसत होते. असं बसल्यानंतर तर असं वाटत होतं आपण गार्डनमधूनच जातो आहे, रोडनं जात नव्हो, तर गार्डनमध्येच बसल्यासारखं वाटत होतं त्या बसमध्ये. तर खूप छान असं बघण्यासारखं दृश्य, तुम्ही कधी बघितलं नसताल तर नक्की एकदा तिरुपतीला जावा आणि खूप एन्जॉय करा, आणि तुम्हाला खूप छान वाटेल आणि तुमचं मन पण प्रसन्न होईल. तर बघा इथे किती मोठा गेट आहे तर गेट पण कशाचा, तर इथे आहे टोल नाका. नेहमी टोल नाक्यावर सर्व बसा वगैरे काही जाऊ ते सर्वजण उतरून इथे एकदा चेकिंग होते, आणि चेकिंग केल्यानंतर बॅगची वगैरे सर्व माणसांची चेकिंग करूनच पुढे जात आहेत. तर इथे आम्ही चेकिंग करून खालून आलो आहोत आणि बसलो आहोत. खूपच गरम होत होतं, कारण आभाळ होतं त्यामुळं खूपच गरम व्हायला लागलं होतं. आणि त्यानंतर बसमध्ये येऊन बसून बघा, बस आता स्टार्ट झाली आहे, परत पुढं जात आहोत. तर बघा इथे खूप छान, आणि मल्हारचे बघा केस वगैरे व्हिडिओ काढायला लागलं त्याची जुट्टीच मध्ये येते. आणि मग इथे नारळाचे झाडं, असे नारळाचे झाडं होते की खूपच, मी पहिल्यांदा असे नारळाचे झाडं बघितलं असेल की ह्या एरियामध्ये खूपच नारळाचे झाडं बघितलं आहे. आणि ते बघा हा इकडचा डोंगर पूर्ण सुकला आहे, पूर्ण पाण्याखाली पडून सर्व झाडं सुकले आहेत, एकही पान नव्हतं झाडांना. थोडे आता हिरवे थोडेसे फुटत आहेत पानं, नाहीतर काही झाडं तर खूपच असं सुकल्यासारखं झाले आहेत. आणि बघा तुम्हाला दिसत आहेत गाव कसं दिसत आहे, खाली बघा छोटे बिल्डिंग्स दिसत आहेत, खूपच छोटं गाव दिसत आहे. वरती गेल्यानंतर तेवढं बसमध्ये बसून पण सर्वजण होते तरीसुद्धा भीती वाटत होती, इतका दर्या होता खाली, खूपच खोल होते, आणि असा भरपूर दर्या बघितलं आणि भीती वाटत होती. म्हणून सर्व आपापल्या जागेवरती गच्च पकडून वगैरे बसत होते. पण माझं शूटचंच चाललं होतं. मला म्हणायचं तुला किती आवड आहे ना शूटिंगची, तुला मरायची काही भीती आहे का नाही, असं मला सगळे ओरडत होते आणि हसत होते. म्हणून मरू दे, तुम्ही हाव ना पकडण्यासाठी मला. म्हणून मी सर्वांना असं पकडून वगैरे एका हाताने शूट करायची. आणि सर्वजण ही काय ऐकणारे नाही, तिच्या नादालाच लागायचं ना, असं यांचं चाललेलं होतं. मला काय पण बोलत होते, पण मला नाही तर नाही, सर्व बघावं म्हणून सर्वांसाठी. तरी आज मी बघितलं होतं, पण तुम्ही कोण बघितलं नाही त्यांना बघू शकता. मी तर कधी बघितलं नाही, हे पहिल्यांदाच बघितलं आहे. तर बघा इथे आणि बांधकाम चालूच आहे रोडचं. आणि बघा डोंगर किती मोठा दिसत आहे, तुम्ही बघू शकता. हे डोंगर तर खूप थंड हवा येत होती, आणि गारगार असं वाटत होतं मी ढगामध्ये बसले, इतकं थंड वाटत होतं आणि खूपच हवा येत होती. आणि मन तर इतकं म्हणजे डोकं खूप शांत वाटत होतं. आणि इथे बघा ते हिरवं झालेलं आहे आणि खूपच गार्डनसारखं वाटत आहे. आणि तर पुढं गेल्यानंतर हे पूर्ण इथून गार्डन स्टार्ट होत आहे. तर हे सर्व गार्डन आहे. तर बघू शकता गार्डनमध्ये आता हे सर्व रूम्स आहेत, घर कोणाचं नाही आहे वरती, फक्त रूम्सच आहेत. सर्व रूम आपल्याला 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी असं मिळतात. हे सर्व रूमच आहेत, प्रत्येकाला इथं रूम मिळली जाते राहण्यासाठी भक्तांना. तर इथे बघा बालाजींची इथे मूर्ती आहे, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आहे दुरूनच. त्यांचं गेल्याच तिथे एक मूर्ती आहे, खूपच छान वाटत होतं तिथं पण बघून. आणि हे मोठा गेट आहे. तर आता इथे आम्ही पोहोचत आहोत, तिरुमलाला फायनली आलो आहोत. तर बघा इथे सर्व गार्डन्स फिरणारे फिरत आहेत, बसणारे बसत आहेत, आणि येणारे येतच आहेत. असं जे असताना खाणं पिणं वगैरे सर्वांचं इथं फिरण वगैरे चाललं आहे. आणि आम्ही फायनली इथं उतरलो आहोत तिरुमलाला. तर आता जातो आहे वरती. तर इथे ऑफिस आहे वरती, त्या ऑफिसमध्ये विचारले की रूम आहे का. मग आम्ही सर्वजण इथं बसलो होतो आणि ते विचारत होते. तर म्हटले की रूम पूर्ण फुल आहेत, तर आज मिळणार नाही, आजच्या शक्य नाही मिळण्यासाठी, तर तुम्हाला असंच हॉलवर जावं लागेल. तर म्हटलं ठीक आहे, जसं श्रीनिवासमध्ये हॉल होता तसंच हा पण हॉल होता. मग तिथे हॉलवरच गेलो. म्हटलं की आज तर भेटणार नाही, उद्या भेटलं तर भेटेल, पण तिथं लॉकर भेटतील म्हणले. मग तिथं लॉकर मिळण्यासाठी लॉकरला नंबर लावले, खूप वेळ बसले, 2 ते 3 तास बसले. त्यानंतर आम्हाला लॉकर मिळालं, लॉकरची चावी मिळाली. आणि मग आम्ही इथं कारण इथेच बसलो आहे, कारण खूपच पाऊस पडला होता, त्यामुळं थोडं बसावं लागलं. आणि मुलं पण झोपले होते ते मांडीवरती. सर्वांनी पाणी पिले, तहान लागली होती खूपच.
आणि इथे बघा केस कापण्यासाठी टोकन घ्यावं लागतं. आधी त्याची रांग आहे, खूपच मोठी रांग असते इथं. आणि इथं टोकन घ्यायचं प्रत्येकानं आपापले. तर इथं टोकन घेऊन आलो आहोत आणि ते थोडंसं आधी चिवडा वगैरे खावा म्हटलं, मुलांना पण भूक लागलेली होती. आणि मला तर रांगेतच झोपी गेला होता, त्यामुळे थोडा वेळ बसलो. त्या उठल्यानंतर केस कापूया म्हणून. तर फ्रेंड्स, इथून पुढं आम्ही काय करणार आहोत ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. तर फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.